बुद्धिमत्ता चाचणीचे घटक क्रमांक 6 समसंबंध आणि त्यातील उपघटक 6.2 आकृत्या। विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व घटकांचे व्हिडिओ तयार करून या ठिकाणी अपलोड केलेले आहेत। आपण अधिकाधिक सराव व्हावा म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रकरणांची सखोल अशी माहिती घेत आहोत। तर चला तर सुरू करूया। उपघटक 6.2 आकृत्या। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आकृत्याचं निरीक्षण करणं अतिशय गरजेचं असतं। यामध्ये निरीक्षण क्षमता, विद्यार्थ्यांची आकलन क्षमता आणि विद्यार्थ्यांची तार्किक विचार करण्याची क्षमता, या तीन क्षमता जर विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाल्या तर हा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतो। चला तर मग या वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्यांमध्ये, वेगवेगळ्या संख्यांमध्ये, त्यांच्या आकारामध्ये, प्रमाणामध्ये, रेखाटनामध्ये कशा प्रकारचा संबंध असतो। साधारणतः या ज्या आकृत्या असतात या आकृत्यांमध्ये पहिल्या पदाचा संबंध जसा दुसऱ्या पदाशी असतो तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो। त्यामुळे या आकृत्यांचं निरीक्षण, आकलन आणि तार्किक विचार या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न असतात। चला तर आपण आकृती घेऊया। पहिल्या आकृतीमध्ये बघा, अशा प्रकारचे पहिली आकृती काढूया आपण। प्रश्न पहिला, यामध्ये पहा 1, 2 आणि 3 असे 3 कोण आहेत। आता हे जे चिन्ह आहे हे दशे आहे, म्हणजे ही आकृती दशे, ही समोरची आकृती। समोरची आकृती काढूया आपण। जसे कोण आहे त्याच्यामध्ये पण 1, 2, 3, 4 जसे तर या ठिकाणी अशा प्रकारचं चिन्ह आहे, हे 4 चिन्ह असलेलं। तर तिसरं जे पद आहे या तिसऱ्या पदाचा संबंध तुम्हाला चौथ्या पदाशी लावावा लागतो। आता तिसरं पद काय आहे बघा, त्यामध्ये एक अशा प्रकारचे 2 या ठिकाणी चौकोन आहेत, हे झालं तिसरं पद। तर या चौथ्या पदामध्ये काय येईल, म्हणजे प्रश्न असा आहे की जर पहिले पद बरोबर दुसरे पद, जसे पहिले पद बरोबर दुसरे पद, तर तिसरे पद बरोबर चौथे पद काय येईल। आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे आपलं चौथं पद। चौथं पद काढायचं म्हणजे आपल्याला पहिल्या पदाचा जो संबंध आहे तो दुसऱ्या पदाशी, तर तिसऱ्या पदाचा संबंध आपल्याला लावायचा आहे चौथ्या पदाशी। आता पर्यायाकडे जाऊया आपण, म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल। पर्याय लिहून घेऊया आपण। तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये अशा प्रकारच्या आकृत्या काढायच्या आहेत, म्हणजे अधिकाधिक तुमचा सराव होईल। पर्याय क्रमांक 1 मध्ये अशी एक आकृती आहे, ज्या आकृतीमध्ये 3 चौकोन आहेत। पर्याय क्रमांक 2 मध्ये एक अशाच प्रकारची आकृती आहे, जिच्यामध्ये एक चौकोन आहे। पर्याय क्रमांक 3 मध्ये पर्याय बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये अशा प्रकारच्या आकृतीमध्ये काही चौकोन आहेत, त्याची संख्या बघा 1, 2, 3 आणि 4। त्यानंतर पर्याय क्रमांक 4 बघा, पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा अशा प्रकारचं पर्याय आहे। त्यामध्ये पहा एक चौकोन आहे, दुसरा एक चौकोन आहे। आता विद्यार्थी मित्रांनो बघा, तुमच्या समोर 4ही पर्याय दिलेले आहेत। पहिल्या पदाचा जो संबंध दुसऱ्या पदाशी आहे तसा तिसऱ्या पदाचा संबंध आपल्याला चौथ्या पदाशी आहे।
आता या ठिकाणी बघा निरीक्षण, आकलन, तार्किक विचार. बघा अशी एक पद आहे, त्याच्यामध्ये असे 3 कोण आहेत. तर त्याचा संबंध लावलाय. अशी आकृती आहे, त्यामध्ये 4 कोण आहेत. 1 2 3 4, 3 4 म्हणजे 3 पहिलं पद, दुसरं पद 4 म्हणजे 1 ने वाढवले दुसरं पद. बरोबर. तर मग तिसऱ्या पदात बघा, तिसऱ्या पदात जर 2 चौकोन असतील तर 1 वाढवावा लागेल आपल्याला, म्हणजे 3 चौकोन होतील. म्हणजे 3 चौकोन असणारी आकृती हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर होईल. ही आकृती बघा, इथं 3 चौकोन आहेत, इथं एकच आहे, इथं 4 आहेत, इथं 2 आहेत. म्हणजे नक्कीच पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. कारण 3 जसे 4 तर 2 जसे 3. खूप सोपं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे अतिशय सोप्या स्वरूपाचे प्रश्न असतात. आपण फक्त योग्य निरीक्षण आणि आकलन होणं गरजेचं असतं. तर आपण दुसरा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रांनो. आता हा प्रश्न या ठिकाणी आपण पुसून टाकूया आणि दुसरा प्रश्नाकडे वळूया आपण. अशा वेगवेगळ्या आकृत्यांचा आपल्याला सराव करायचा आहे. कारण हा जो घटक आहे तो संपूर्णपणे आकृत्यांवर आधारित आहे आणि आकृत्यांवर आधारित असल्यामुळं या घटकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आकृत्या आहेत त्या आपल्याला सहसंबंधाच्या आकृत्याचा शोध घेऊन त्याची उत्तरं काढायची आहेत. पुढील प्रश्न घेऊया आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न दुसरा. आता बघा या आकृतीमध्ये या ठिकाणी आपण मांडून घेऊया. अशा प्रकारची एक आकृती आहे. त्यामध्ये पहा 1 2 3 उभ्या रेषा आहेत. जसे हे चिन्ह आहे तसेच, म्हणजे पहिलं पद जसं. आता हे दुसरं पद मानून घेऊया आपण. दुसरं पद आहे. दुसऱ्या पदामध्ये या ठिकाणी 2 रेषा आहेत, उभ्या रेषा 2 आहेत. तर हे तरचं चिन्ह आहे. पहिलं पद जसं, दुसरं पद, तिसरं पद बघा. तिसऱ्या पदामध्ये काय ते आपण बघूया. तिसरं पद बघा. तिसऱ्या पदामध्ये 1 2 3 4 5 रेषा आहेत. तर आणि पुढे आपल्याला प्रश्न दिलाय. पहिल्या पदाचा जो संबंध दुसऱ्या पदाशी आहे तर तिसऱ्या पदाचा संबंध आपल्याला ओळखायचा आहे चौथ्या पदाशी. पर्यायाकडे जाऊया आपण. पर्यायामध्ये पहा, पर्याय क्रमांक 1 मध्ये पहा 1 2 3 उभ्या रेषा आहेत. पर्याय क्रमांक 2 पहा. पर्याय क्रमांक 2 मध्ये जाऊया आपण. 1 2 3 4 उभ्या रेषा आहेत. पर्याय क्रमांक 3 कडे जाऊया आपण. पर्याय क्रमांक 3 मध्ये 1 2 3 4 5 उभ्या रेषा आहेत. पर्याय क्रमांक 4 कडे जाऊया आपण. पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा 1 2 3 4 5 आणि 6 उभ्या रेषा आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं पद जे आहे त्यामध्ये 3 उभ्या रेषा आहेत. त्याचा संबंध झालाय 2 उभ्या रेषाशी, म्हणजे एक रेषा कमी झाली. तर तिसऱ्या पदाचा संबंध चौथ्या पदाशी लावताना सुद्धा आपल्याला असाच संबंध लावावा लागला, म्हणजे एक रेषा कमी करायला लागली. या ठिकाणी रेषा आहेत 1 2 3 4 5. मग या ठिकाणी जर 5 रेषा असतील तर आपल्याला चौथ्या पदामध्ये काय करावं लागेल, रेषा 4 कराव्या लागेल. त्यामुळे एक रेषा कमी झाली, 3 चे 2 झाले, म्हणजे 5 चे 4 होणार. म्हणजे 4 रेषा असलेलं पद आपल्याला शोधावं लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं. याच्यामध्ये 3 रेषा आहेत, याच्यामध्ये 4 रेषा आहेत, याच्यामध्ये 1 2 3 4 5 आहेत, याच्यामध्ये 6 आहेत. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या
आकृतीच्या प्रश्नामध्ये आपलं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, पुढील आकृती घेऊया आपण. पुढील आकृती मांडून घेऊया आपण. प्रश्नचिन्ह राहू देऊ आपण तसा. अशा प्रकारच्या आकृत्या तुमच्या प्रश्नामध्ये, म्हणून आपण या प्रश्नाची मांडणी आधी करून घेऊया आणि या मांडणीनुसार आपण पुढचा प्रश्न सोडवूया. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढच्या प्रश्नामध्ये पहा, प्रश्न पुढील तिसऱ्या प्रश्नातल्या आकृती बघूया आपण. आकृती आहे अशा स्वरूपाची आहे. 1 2 आडव्या रेषा आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये 1 2 3 आडव्या रेषा आहेत. तिसऱ्या पदामध्ये पहा, तिसरं जे पद आहे, तिसऱ्या पदामध्ये पहा 1 2 3 उभ्या रेषा आहेत. तर चौथ्या पदाचा आपल्याला संबंध शोधायचा. पर्याय शोधावा आपण. पर्याय क्रमांक 1, त्यामध्ये 1 2 3 4 उभ्या रेषा आहेत. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 कडे जाऊया आपण. 1 2 3 4 आडव्या रेषा आहेत. पर्याय क्रमांक 3 कडे जाऊया आपण. 1 2 3 उभ्या रेषा आहेत. आणि पर्याय क्रमांक 4 कडे जाऊया आपण. पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा 1 2 उभ्या रेषा. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्या पदाशी, तिसऱ्याचा चौथ्याशी. पहिल्या पदामध्ये 2 रेषा आहेत, आडव्या आहेत. दुसऱ्या पदामध्ये 3 झाले, म्हणजे 1 रेषा वाढली. चौथ्या पदामध्ये आडव्या रेषा नाही, उभ्या रेषा किती आहेत? 1 2 3 आहे. म्हणजे काय होईल? 1 रेषा वाढेल आणि या ठिकाणी वाढली. 2 च्या 3 झाल्या, म्हणजे इथं 3 चे 4 होतील, पण उभ्या रेषा होतील 4. म्हणजे या ठिकाणच्या उभ्या रेषा 4 होतील. म्हणजे पर्याय क्रमांक बघा 1 मध्ये आहे. तर या ठिकाणी या 4 रेषा आहेत, पण आडव्या रेषा येणार नाही. बघा रेषा उभ्या झालेल्या आहेत, म्हणून आपल्याला चौथ्या पदाच्या उभ्या रेषा 4 शोधाव्या लागतील. म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्यांमध्ये आपण अशा प्रकारचे प्रश्नांची उत्तरं सहजपणे काढू शकतो. यासाठी आपल्याला अचूक अशा प्रकारचं निरीक्षण, आपली निरीक्षण केल्यानंतर आकलन क्षमता, की नेमक्या याच्यामध्ये काय दिलंय, आणि आपली तार्किक विचार करण्याची क्षमता, अशा स्वरूपाच्या क्षमतेनुसार आपल्याला हा प्रश्न सहजपणे सोडवता येईल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न घेऊया. या ठिकाणी मी जसे मांडून ठेवतो, म्हणजे आपल्याला अर्ध्या भागामध्ये प्रश्न लिहायचे. बघा जसे बघा, एक वर्तुळ आहे, दोन वर्तुळ आहेत, आणि 3 वर्तुळ आहेत. आता आपल्याला थोडीशी आकृती वाढवावी लागेल आपल्याला. 3 वर्तुळ बरोबर किंवा जसे 3 वर्तुळ जसे एक दोन वर्तुळ म्हणजे दोन वर्तुळे या ठिकाणी. थोडे वर्तुळ विद्यार्थी मित्रांनो थोडे मागे पुढे झाले, काही गोल दिसतील, काही गोलाकार वाटणार नाही तुम्हाला, पण असं गृहीत धरा.
की हे वर्तुळ आहे म्हणून 3 वर्तुळ पहिल्या पदामध्ये, दुसऱ्या पदामध्ये 2 वर्तुळ. तर पुढे प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न बघा. त्रिकोण 1, त्रिकोण 2 जसे प्रश्न चिन्ह. आता बघूया पर्यायाकडे जाऊया आपण. पर्याय क्रमांक 1 मध्ये 2 त्रिकोण आहेत. पर्याय क्रमांक 2 कडे जाऊया आपण. 2 मध्ये 1 त्रिकोण आहे. पर्याय क्रमांक 3 कडे जाऊया आपण. पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा 1, 2 आणि 3 त्रिकोण आहेत. पर्याय क्रमांक 4 कडे जाऊया आपण. 1, 2, 3 त्रिकोण आहेत. आता आपल्याला सहसंबंध ओळखायचा आहे. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी आहे, तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी काय आहे. आता बघा सरळ सोपं आहे. 3 वर्तुळ आहेत, 2 झाले म्हणजे 1 वर्तुळ कमी झाले दुसऱ्या पदाचा. हा संबंध आपल्याला त्या पदामध्ये ओळखायचा. त्यामध्ये काय आहे, 2 त्रिकोण आहेत. तर चौथ्या पदात काय होईल, 1 त्रिकोण कमी होईल म्हणजे एकच त्रिकोण होईल. 3 वर्तुळात 2 वर्तुळ झाले तर 2 त्रिकोणाचे एकच त्रिकोण होईल. कारण 1 त्रिकोण कमी झालेला आहे. या ठिकाणी एका पदामध्ये 1 वर्तुळ कमी झालं म्हणून त्या ठिकाणी 1 त्रिकोण कमी होईल. म्हणजे काय होईल आपलं पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं असेल की पहिल्या पदाचा संबंध जो दुसऱ्या पदाशी आहे तोच तिसऱ्या पदाचा संबंध चौथ्या पदाशी. अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न या ठिकाणी येतात. हा आपला चौथा प्रश्न होता. या चौथ्या प्रश्नामध्ये सुद्धा अशा प्रकारे आपण सहसंबंध या आकृतीमध्ये शोधलेला आहे. आणि खूप सोप्या पद्धतीचे हे प्रश्न असतात. विद्यार्थी मित्रांनो काही घाबरून न जाता अतिशय सावकाशपणे निरीक्षण करायचं की यामध्ये काय झाले, नेमकं कमी झाल्या, वाढल्या, आडव्या झाल्या, उभ्या झाल्या, घटक दिल्या, घड्याळाच्या दिशेने आहेत, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आहेत, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले असतात. आणि मित्रांनो आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न घेऊया 5वा. यामध्ये बघा आकृती काढूया आपण आधी. आकृतीमध्ये बघा 1, 2, 3, 4 उभ्या रेषा आहेत. जसे चिन्ह आहे जसे पुढची आकृती जसे तर चिन्ह बघा. तर आकृती पद क्रमांक 3 बघू काय. तिसऱ्या पदामध्ये 1, 2, 3 रेषा आहेत. तर मग काय इकडे प्रश्न चिन्ह. बघित प्रश्न चिन्ह. पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्या पदाशी, तर तिसऱ्या पदाचा संबंध कोणता. पर्याय बघूया आपण. पर्याय क्रमांक 1 वर्तुळ आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये एक कोण आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये एक त्रिकोण आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये एक चौकोन आहे. अशा आता बघा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्या पदाशी, तिसऱ्याचा चौथ्याशी. पहिल्या पदामध्ये काय दिलेले 2, 3, 4 रेषा आणि 4 रेषा एकमेकांना जोडले चौकोन तयार केले. मग हा संबंध आहे. दुसऱ्या पदामध्ये तिसऱ्या पदामध्ये काय तर 3 रेषा आहेत. मग काय करावं लागेल 3 रेषा जोडून त्रिकोण तयार करावा लागेल. जर 4 रेषा आहेत चौकोन तयार होतो तर
तीन रेषाचा त्रिकोण तयार होतो. हा संबंध आहे याच्यावर. म्हणजे पर्याय क्रमांक काय लागतात? पर्याय क्रमांक 3 त्रिकोण आहे त्या ठिकाणी. दोनच याला रेषा आहे, कोणाला आहे आणि तिकडे 4 रेषा आहेत. म्हणजे तो येणार म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या आकृतीमध्ये अशा स्वरूपाचे जे प्रश्न असतात त्याचं अचूक निरीक्षण करून आपल्याला सहजपणे त्या प्रश्नाची उत्तरं काढता येतात. पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्नामध्ये आपण बघूया कसल्या प्रकारची आकृती आहे ती. प्रश्न पुढील या प्रश्नामध्ये बघा 6वा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 6. पहिलं वर्तुळ आहे. वर्तुळाचे 4 भाग केले. त्यामध्ये 2, 6, 8, 4 जसे दुसरं वर्तुळ आहे. दुसऱ्या वर्तुळात काय झाले बघू आपण. 4 भाग केले वर्तुळाचे. 4 भागामध्ये बघा 1, 3, 4, 2 तर चिन्ह बघा आपलं. तर पुढे बघा वर्तुळच आहे. परत वर्तुळामध्ये 4 भाग केले. 4 भागामध्ये 5, 6, 10, 4 आणि 8. तर प्रश्नचिन्ह काय आहे पुढे बघा. पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्या पदाशी, तिसऱ्याचा चौथ्याशी. आपण पर्यायाकडे जाऊया. पर्याय क्रमांक 1 आणि काढून घेऊया आपण. वर्तुळ आहे. वर्तुळामध्ये 4 भाग केले. वर्तुळाचे संख्या आहे त्याच्यामध्ये 3, 5, 2, 4. दुसऱ्या पर्यायामध्ये अशा प्रकारचं वर्तुळ आहे. आणि वर्तुळ काढून घेऊया आपण. 4 भाग करूया. त्यामध्ये 4 भागामध्ये 2, 3, 5, 4. तिसऱ्या पर्यायाकडे जाऊया आपण. तिसऱ्या पर्यायाची आकृती काढून घेऊया. वर्तुळ आहे. 4 भाग केले वर्तुळामध्ये. 3, 4, 2, 5 संख्या आहे त्याच्यामध्ये. चौथ्या पर्यायाकडे वळूया आपण. चौथ्या पर्यायाकडे बघा वर्तुळाचे 4 भाग करून घेऊया. 4 भागामध्ये संख्या आहे 1, 2, 3, 4. 1, 2, 3 आणि 4. 1, 2, 3, 4 बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता पहिल्या पदाचा जो संबंध दुसऱ्या पदाशी आहे तर तिसऱ्या पदाचा संबंध आपल्याला शोधायचा आहे जो चौथ्या पदाशी आहे. आता बघा इथे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या पदामध्ये काय दिले आपल्याला निरीक्षण करायला लागेल आपल्याला. इकडे वर्तुळ दिले त्याचे 4 भाग केले सगळीकडेच आहे. पर्यायामध्ये तेच आहे. इथे 2 आहे, इथे 1 आहे, इथे 6 आहे, इथे 3 आहे, इथे 8 आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे, इथे 2 आहे. म्हणजे पहिल्या पदामध्ये काय झालंय निम्म्याने संख्या कमी झाल्या. 2 ची 1 झाली, 6 ची 3 झाली, 8 ची 4 झाली, 4 ची 2 झाली. सोपं आहे. मग काय करावं लागेल आपल्याला या 6 ची 3 करावी लागतील, 10 ची 5 करावी लागतील, 4 ची 2 करावी लागतील, 8 ची 4 करावी लागतील. म्हणजे पर्यायामध्ये असं बघावं लागेल वर्तुळ त्या वर्तुळाचे 4 भाग त्यामध्ये 3, 5, 2, 8 3, 5, 2, 8 3, 5, 2 चौथं पद कारण संख्या फक्त अर्धा कमी केले आपण. 6 चे 3 केले, 5 चे 10 केले, 4 चे 2 केले, 8 चे 4 केले. म्हणजे पर्याय क्रमांक येईल आपलं बरोबर उत्तर 1.
पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा जो काही प्रश्न असेल तो प्रश्न अशा प्रकारे आपण या ठिकाणी सोडवू शकतो. म्हणजे आकृती असली असली, चिन्ह जरी असले, अंक जरी असले तरी सुद्धा आपल्याला सोडवायला काही अवघड वाटत नाही. कारण आपण निरीक्षण केले की काय झाले त्या ठिकाणी, लक्षात आले आपल्या की वय असं झालंय. मग त्या ठिकाणी संख्या कमी झाल्या, वाढत गेल्या, घड्याळाच्या दिशेने वाढल्या, विरुद्ध दिशेने वाढल्या, अशा प्रकारच्या आपल्या निरीक्षणातून तो प्रश्न सहजपणे आपला आकलन होतो आणि आकलन झालं की त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहजपणे काढता येतं. पुढील प्रश्न घेऊया. बघा, पहिलं 2 बाण आहेत खालच्या दिशेने गेलेले, बरोबर 2 बाण आहेत वरच्या दिशेने गेलेले, म्हणजे फक्त बाणांची दिशा बदललेली. तर बघा पुढे आकृतीमध्ये काय दिले, 1 2 3 बाण खालच्या दिशेने आले. तर चिन्ह आणि प्रश्न चिन्ह की काय करू. ठीक आहे. आता पर्याय आपण लगेच काढून घेऊया. पर्याय क्रमांक 1 2 बाण आहे, उत्तरेकडे जाणारे. पर्याय क्रमांक 2 3 बाण आहेत वरच्या दिशेने जाणारे. पर्याय क्रमांक 3 2 बाण आहेत खालच्या दिशेने जाणारे. आणि पर्याय क्रमांक 4 2 बाण आहेत ते विरुद्ध दिशेने चालले, आपल्या उजव्या हाताकडे घेऊन आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 बाण पहिल्या पदामध्ये 2च आहे, दुसऱ्या पदामध्ये फक्त दिशा बदलली. जे खालच्या दिशेने जाऊ लागले ते वरच्या दिशेने गेले. म्हणजे बाणाची संख्या 3च पाहिजे, पण खालच्या दिशेने आले पाहिजे. बाण वरच्या दिशेने गेले पाहिजे, हे खाली आले तर ते वर गेले पाहिजे. म्हणजे चौथं जे पद येईल आपलं, या संदर्भाने जर आपण सहसंबंध लावला तर 2 बाण खालच्या दिशेने आले, 2च बाण वरच्या दिशेने गेले. मग 3 बाण खालच्या दिशेने आले तर 3च बाण वरच्या दिशेने जातात. म्हणजे पर्याय क्रमांकामध्ये 3 बाण पाहिजेत आणि वरच्या दिशेने जाणारे पाहिजे. आता बघा एकच आकृती अशी आहे ज्यामध्ये 3 बाण आहेत आणि ते वरच्या दिशेने जाणारे आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रकारची जरी आपल्याला आकृती विचारली तरी त्या आकृतीचं आपण अचूक उत्तर सहजपणे काढू शकतो. त्यासाठी आपल्याला सांगितलेला भाग सांगितलेला आपल्याला ते निरीक्षण करा, व्यवस्थित निरीक्षण करा, बाणांची दिशा बघा, संख्या बघा आणि त्या आधारे त्या प्रश्नाचं उत्तर सहजपणे आपण काढू शकतो. पुढील प्रश्न घेऊया आपण. प्रश्न पुढील 8वा घेऊया. आकृती बघा, पद नंबर 1 त्रिकोण आहे. त्रिकोण जसे चौकोन, तर चौकोन जसे प्रश्न चिन्ह. काय पहिल्या पदाचं दुसऱ्या पदाशी, तिसऱ्या पदाचं चौथ्या पदाशी. पर्याय बघूया आपण. पर्याय क्रमांक 1 त्रिकोण. पर्याय क्रमांक 2 चौकोन. पर्याय क्रमांक 3
पर्याय क्रमांक 3 पंचकोन, हे 5 रेषा आहेत त्याला एकत्र केलेल्या. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये 1 2 3 4 5 आणि 6 रेषा. ठीक आहे. तर पहिलं पण काय होतं, पहिल्यामध्ये 3 रेषा, दुसऱ्या पदात 4 रेषा, त्रिकोणचं चौकोन झालं. तर तिसऱ्या पदात 4 रेषा, तर चौथ्या पदामध्ये 5 रेषा. इथे 3 रेषा आहेत, 4 आहेत, 5 रेषा आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. कारण सरळ आहे, त्रिकोणचं चौकोन झाले, चौकोन तो पंचकोन, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं अजून उत्तर होईल. पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रांनो. खूप सोपे असतात हे प्रश्न, निरीक्षण केला आपण तर याच्यामध्ये अजिबात आपला कुठलाही प्रश्न चुकत नाही. फक्त आपण घाई गडबड न करता योग्य निरीक्षण करा. निरीक्षण करूनच हा प्रश्न आपल्याला सहजपणे सोडवता येतो. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. आपण प्रश्न क्रमांक 9 एक आकृती काढून घेऊया आपण. आकृती पहिली पद म्हणून आपण त्याला. पहिल्या पदामध्ये अशा प्रकारे यम आहे. दुसऱ्या पदाचा संबंध काय लावला बघूया आपण. पद क्रमांक 2 सहसंबंध काय लावलाय, सहसंबंध लावलाय यम आहे. त्या यमचा डब्ल्यू केलाय. डब्ल्यू दिसतो ना आपल्याला इंग्रजी मध्ये. तर चौथं पद तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध असणारा तिसरा पद बघूया आपण. तिसऱ्या पदात काय दिले त्यांनी, तिसऱ्या पदामध्ये दिले वाय आणि पुढे आपल्याला प्रश्न चिन्ह दिले की पुढे काय येईल. तर बघा विद्यार्थी मित्र, पहिल्या पदामध्ये दुसऱ्या पदाशी संबंध जसा आहे तसा तिसऱ्याचा चौथ्याशी. आधी आपण पर्याय काढून घेऊया. पर्याय काढल्यामध्ये आपल्याला पर्यायापर्यंत जाता येईल. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 मध्ये वाय आहे अशा प्रकारचा. पर्याय क्रमांक 2 मध्ये जाऊया आपण. पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा इथं सुद्धा वाय आहे पण तो उलटा आहे. पर्याय क्रमांक 3 कडे जाऊया आपण. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा तिथे पण वाय आहे पण अजून थोडासा उलटा आहे. 4 कडे जाऊया. पर्याय क्रमांक 4 इथे सुद्धा वाय आहे अजून त्याची दिशा बदलली अशा प्रकारे. ठीक आहे. आता बघा पहिल्या पदामध्ये काय दिले, यम आहे किंवा एक अक्षर आहे. त्या अक्षराची ही जलप्रतिबिंब आहे म्हणजे पाण्यातली प्रतिमा आहे किंवा पाण्यातलं प्रतिबिंब आहे. म्हणजे जलप्रतिबिंब त्याचा असा आहे ना, हे जलप्रतिबिंब आहे. तर याचं जलप्रतिबिंब कसं येईल. आपण जलप्रतिबिंबावर अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ तयार केलेले आहेत, बघितले सुद्धा आहेत. तर हे बघा जलप्रतिबिंब तसे जलप्रतिबिंब बघ असंच वाढेल पण तो त्याची वरची बाजू खाली खालची बाजू वर, जसं की या ठिकाणी झाले की वरची बाजू खाली आली खालची बाजू वर गेली. तसं त्या ठिकाणी सुद्धा जलप्रतिबिंबामध्ये वरची बाजू खाली गेली खालची बाजू वर येईल. म्हणजे आकृती क्रमांक 2 मध्ये त्याचं उत्तर येईल. म्हणजे या
प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या आकृत्यांच्या मार्फत जे काही प्रश्न विचारले जातात त्या आकृत्यांमध्ये आपल्याला अचूक निरीक्षण करून नेमकं काय संबंध आहे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी, तसाच संबंध आपल्याला तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी सहजपणे लावता येतो. यामध्ये अवघड असं काहीही आपल्याला वाटत नाही. ठीक आहे. आपण पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्नामध्ये अशाच प्रकारचा एक आकृती आहे, तीच आपण या ठिकाणी मांडून घेऊया आणि आपण तिचा सहसंबंध शोधूया. आकृती पुढील बघूया आपण. जलद प्रतिबिंबावर आधारित होती. पुढच्या आकृती आपण कशावर आधारित आहे ते बघूया. तर त्याच्यामध्ये बघा आकृतीमध्ये एक वर्तुळ आहे आणि वर्तुळामध्ये एक चौकोन आहे. त्याची पुढची बराचशी आकृती बघूया आपण. चौकोन आहे आणि चौकोनामध्ये वर्तुळ आहे. चौकोन आणि त्याच्यामध्ये वर्तुळ. तिसरी बराचशी आकृती बघूया आपण. तिसऱ्या पदामध्ये त्रिकोण आहे आणि त्रिकोणामध्ये काय आहे? चौकोन आहे. अशा आकृती आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद आणि चौथं पद त्याचे आपण पर्याय सिद्ध करून घेऊया. पर्याय क्रमांक 1 मध्ये त्रिकोण आहे. त्रिकोणामध्ये चौकोन आहे. दुसरा पर्याय बघूया. दुसऱ्या पदामध्ये सुद्धा एक चौकोन आहे आणि चौकोनामध्ये त्रिकोण आहे. तिसरे पद बघूया. तिसऱ्या पर्यायामध्ये काय आहे ते? चौकोन आहे आणि चौकोनामध्ये एक वर्तुळ आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये. पर्याय क्रमांक 4 घेऊया. पर्याय क्रमांक 4 मध्ये एक चौकोन आहे आणि चौकोनामध्ये एक त्रिकोण आणि एक चौकोन आहे. हा आहे पर्याय क्रमांक 4. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्या पदाशी, तिसऱ्याचा चौथ्याशी. काय पहिलं पद? सरळ सोपं आहे. पहिल्या पदामध्ये वर्तुळ आहे, मध्ये चौकोन आहे. संबंध काय झाला? हे जे मधलं जे चौकोन आहे ना तो बाहेर आलाय आणि बाहेरचं वर्तुळ मध्ये गेले. म्हणजे आतलं बाहेर गेले, बाहेरचं मध्ये आलं. म्हणजे जे बाहेरचं वर्तुळ होतं ते मध्ये गेले आणि मध्ये जे चौकोन होता तो बाहेर आला. हा संबंध आहे. दोन आकृत्या, एक बाहेरची मध्ये गेली, मधली बाहेर आली. तर याच्यामध्ये काय होईल? याच्यामध्ये असं होईल. हा जो बाहेरचा त्रिकोण आहे तो मध्ये राहील आणि मधला जो चौकोन आहे तो बाहेर येईल. म्हणजे साधारणतः काय होईल? आता समजा या ठिकाणी हा जो त्रिकोण आहे तो या ठिकाणी मध्ये जाईल आणि मधला जो चौकोन आहे तो असा बाहेर येईल. म्हणजे बघा, बाहेर चौकोन, मध्ये त्रिकोण. या ठिकाणी त्रिकोणच्या मध्ये चौकोन आहे. ती आणि ही आकृती सारखीच आहे. हे काय आपल्या पदाशी जुळत नाही. म्हणजे हे बघा, या ठिकाणी चौकोन आहे आणि मध्ये त्रिकोण.
या ठिकाणी चौकोन आहे पण मध्ये वर्तुळ आलेले आहे, त्यामुळे हे काही या पदाशी जुळत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या पदाशी सहजपणे जुळते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्यांमध्ये आपण अशा प्रकारचा सहसंबंध लावून त्याची अचूक उत्तरं काढू शकतो. आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया, म्हणजे बघू आपण थांबूया या ठिकाणी या घटकावर. अधिक जर मोठा व्हिडिओ झाला तर विद्यार्थी मित्रांना थोडासा पाहायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे आपण काय करूया, आता हा शेवटचा प्रश्न घेऊया आणि शेवटचा प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी थांबूया. अधिक जर आपण जास्त प्रश्न घेत गेलो तर मग आपल्याला खूप मोठा व्हिडिओ त्या ठिकाणी तयार होतो आणि एवढा मोठा व्हिडिओ तयार झाला की मग विद्यार्थ्यांना तेवढा वेळ त्या प्रश्नाकडे किंवा त्या व्हिडिओकडे पाहून त्यांना थोडासा कंटाळवाणा वाटतो. म्हणून आपण काय करूया, हा शेवटचा प्रश्न घेऊन त्या ठिकाणी थांबूया. आता बघा 1 2 3 4 5 6 बघा लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 11 येईल आता, याला आपण काय 11 घेऊया. 1 2 3 4 5 6 खाली काय 1 2 3 4 5 1 2 3 4 5 रेषा आहे का 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 पुढे काय 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 खाली काय त्याचा 1 2 3 4 1 2 3 4 तर काय आपल्याला या पर्यायामध्ये शोधायचं. आपल्याला पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्या पदाशी, तिसऱ्या पदाचा संबंध चौथ्या पदाशी. तर आता पर्यायाकडे जाऊया आपण. पर्याय क्रमांक 1 काढून घेऊया. पर्याय क्रमांक 1 मध्ये काय बघा 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 दुसरा पर्याय बघूया आपण. पर्याय क्रमांक 2 मध्ये काय बघूया 1 2 3 4 5 थोडंसं वर घेऊया. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 पर्याय क्रमांक 3 घेऊया. पर्याय क्रमांक 3 ची आकृती काढून घेऊया. पर्याय क्रमांक 3 1 2 3 4 5 रेषा खाली 4 रेषा 1 2 3 4. पर्याय क्रमांक 4 बघूया. पर्याय क्रमांक 4 1 2 3 4 1 2 3 4 5 इथे रेषा बघूया 1 2 3 4 5 आणि वर एक रेषा
बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये रेषेवर आधारित आहे 1 2 3 4 5 6 रेषा आहेत. 1 2 3 4 5 रेषा. पुढचा संबंध बघा 1 2 3 4 5 6 रेषा. 1 2 3 4 5 रेषा. म्हणजे सरळ सरळ 6 ची एक रेष कमी झाली 5 झाली. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 रेषा. 1 2 3 4 5 6 रेषा. या ठिकाणी 5 रेषेच्या 6 रेषा झाल्या. एक वाढली एक कमी झाली. याच्यामध्ये एक कमी झाली, याच्यामध्ये एक वाढली. तर हा संबंध आपण इकडे लावायचा आहे. मग काय लावता येईल आपल्याला? 1 2 3 4 5 6 7 8 रेषा आहेत. म्हणजे याच्यामध्ये 7 आल्या पाहिजे वरच्या याच्यामध्ये. 1 2 3 4 इथे 4 आहेत. म्हणजे इथं एक वाढली पाहिजे, 5 झाले पाहिजे, 5 रेषा आल्या पाहिजे, है ना? मग 1 2 3 4 5 6 7 बघा इथे 7 आल्या. 1 2 3 4 5 इथं 5 आल्या. म्हणजे हे उत्तर यायला पाहिजे आपण. तर पुढे बघूया आपण काय आहे. 1 2 3 4 5 इथं 5 आहे. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आहे. म्हणजे ह्या 5 5 आहेत रेषा. 1 2 3 4 5 रेषा आहेत. 1 2 3 4 रेषा आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 रेषा आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 रेषा आहेत. म्हणजे आपल्याला हे पर्याय उत्तर येणारच नाही. म्हणजे आपल्या येणारा जो पर्याय असेल तो वरच्या याच्यामध्ये 7 रेषा, खालच्या याच्यामध्ये 5 रेषा. म्हणजे पर्याय क्रमांक 1 है ना? एक रेषा इथे 6 आहे, इथे 5 झाले, म्हणजे एक रेषा कमी झाली. खालच्या याच्यामध्ये पदामध्ये 5 रेषा आहेत, त्याच्या 6 झाल्या, एक रेषा वाढली. मग इकडे असं करताना आपल्याला मोजायला लागतील 1 2 3 4 5 6 7 8. मग 8 च्या ऐवजी आपल्याला 7 होतील, एक रेष कमी होईल. आणि खालच्या पदामध्ये 1 2 3 4 आहे रेषा, तर एक रेष वाढेल, म्हणजे 5 होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या घटक क्रमांक 6 मध्ये सहसंबंध आणि उपघटक 6.2 आकृत्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या घटकावर खूप सोपे प्रश्न असतात. फक्त आपलं निरीक्षण करायचं, आकलन करायचं आणि तार्किक क्षमता वापरायची. आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे, पालकवृंदांचे, विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे आणि सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.